नमस्कार मित्रांनो, हो का मी आज आपल्या शेतामध्ये आलोय। हो का आपल्या शेतामध्ये आता ऊस केलाय आणि ऊसामध्ये हो का हा हरभरा आहे। हो का आता हरभऱ्याला फुलं लागलेत आणि हो का हरभरा पण लागलाय। हो का ही भाजी खूप भारी लागते ह्या फुलांची, त्या म्हणजे ह्या हरभऱ्याची। हो का हा कांदा आहे, इकडं कांद्याचं बी आहे। हो का हरभऱ्याला गाठ लागले तिकडून, आणि ही या साईडला ही केलाय वाटाणा। हो का वाटाणा, हो का हरभरा आहे। मित्रांनो, मी ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये येतो ना, त्यावेळेस मला एक मालक म्हणून जगण्याचा आणि मालक म्हणून रुबाबात शेतात माझ्या फिरण्याचा मला एक समाधान मिळतं आणि आनंद वाटतो। त्याच्यामुळं मी आल्यानंतर गावाकडे पहिल्यांदा आपल्या शेतामध्ये येतो, काम करतो आणि जातो। त्यामुळं माझे वडील शेती करतात ह्याचा मला खूप अभिमान वाटतो, कारण त्यांनी आजपर्यंत ही सर्व शेती केली आणि जपली। त्याच्यामुळं मला एकच वाटतं की जे पण शेतकरी लोक आहेत, शेतकरी मुलं आहेत, त्यांनी शेती वाढवली पाहिजे, शेती जपली पाहिजे आणि शेतीवर आणि हे आपल्या काळ्या मातीवर, काळ्या आईवर प्रेम केलं पाहिजे आणि ती पुढे वाढवली पाहिजे आणि ती पुढे जपली पाहिजे। कारण मित्रांनो, काळी आई आपल्याला कधीच उपाशी ठेवू शकत नाही। नोकरी आज काय नोकरी कधी पण जाऊ शकते, पण ही काळी आई आपल्याला कधीच